एंटरप्राइजेस इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहा। आज रोशनीनं रोशनी दिलेली आहे आपल्या संघनायकांना। दोन सामन्यातून दोन विजय, पहिल्या सामन्यातून एचएस एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या सामन्यातून हार्दिक ओम एच एंटरप्राइजेस संघाला पराभूत केलेला आहे। क्या बात आहे। दक्षिका देखील अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दोन सामन्यातून दोन विजय त्या टीमने देखील संपादन केलेले आहेत। बघूया उद्या दुपारपर्यंत पिक्चर क्लिअर होईल। कोपर प्रीमियर लीग सुपर 4 मध्ये कुठले 4 संघ दाखल होतील। चला सामन्याला लगेच सुरुवात करा। अनिल म्हात्रे, केशव पाटील यांची टीम आपण पाहतोय एचएस एंटरप्राइजेस आणि समोरची टीम दक्षिका एंटरप्राइजेस। दोन सामन्यातून दोन विजय, तर इथे विजयाचं खातं खोलायचं आहे एचएस एंटरप्राइजेस टीमला। चला 3 ओव्हरचा सामना मित्रांनो। यानंतर आपल्याला अजून 2-3 सामने हा सामना पकडून इथे खेळवायचे आहेत। आमचे कॅमेरामॅन एसके एंटरटेनमेंटचे काय नाव प्रशांत, वाह प्रशांत बजे की चांगला कॅमेरा वर्क। हे आमचा समोरचा कक्ष दाखवला जातोय। किरण थले यांची टेक्निकल टीम, आमचे लाईव्ह स्कोर अपडेट रुपेश। अतिशय चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतोय, सुपर। आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत एसके एंटरटेनमेंट। चला अनिल म्हात्रे फलंदाज आलेत। सलामीवीर सुनील आणि यश कोण आहेत? फलंदाज कोण आहेत भाऊ? संदीप आणि यश घरत। यश घरत ना आज कमाल केलेली आहे। चर्चा तर या खेळाडूची होणार। आज कोपर गावामध्ये ज्यांनी 6 मध्ये 6 षटकार आणि पहिली 50 12 चेंडू मध्ये कंप्लीट केलेले पहिल्या सामन्यातून एक सिंगल धाव घेऊन संदीप म्हात्रेनं आपली स्ट्राईक आपला संदीप पाटील आणि यश घरत। बघा यानंतर पुढील 2 संघ एमआय लाईफस्टाईल आणि रोशनी एंटरप्राइजेस। नाणेफेकी तयार राहा आपण। इथे फटका फसलाय यश घरतचा। झेल सोडलाय केशव पाटीलचे चिरंजीव। यशनं झेल सोडलाय। आता यश डोक्याला हात लावून काय फायदा नाही, कारण की क्रिकेटमध्ये एकदा केलेली चूक तिची तुम्हाला पुन्हा भरपाई करता येत नाहीये। इथे अनिल म्हात्रेला तुम्ही आता दोष देऊ नका। यशनं जर आता चौफेर फटकेबाजी केली तर तुम्ही अनिल म्हात्रेला दोषी ठरवू शकणार नाही आहात, कारण की इथे संधी होती यशला 0वर बाद करण्याची, ती संधी दडवलेली आहे। केशव पाटील देखील नाराज असतील यशवर। त्यांचे चिरंजीव त्यांनी झेल ड्रॉप केलाय आणि हा फटका उत्तर दिला यशनं। चेंडू चालला अगदी हवेमध्ये तरंगत गार्डन मध्ये। 6 धावांसाठी षटकार। मराठमोळी थोडीशी साधी भोळी यशने कमाल केली। अगदी आज पहिल्या उजगडीने सामन्यापासून या फलंदाजाच्या नावाचा बोलबाला आपण खेळपट्टीवर पाहिलेला आहे। बघूया पुढील चेंडू अनिल म्हात्रे। हा फटका देखील उडवला। उंची मिळाली, लांबी देखील मिळेल। हवेच्या ओघावर चेंडू चाललाय सीमा पार। हा झेल सोडलाय, त्याचा प्रत्युत्तर डीजे। फॅक्टर कमी आहेत। पहिल्या चेंडूवर अनिल म्हात्रेनं यशला जाल्यामध्ये गवसला होता, मात्र यशनं झेल सोडलाय आणि इथे यशला जीवनदान दिल्यानंतर अगदी षटकारांची त्यांनी पुन्हा एकदा आतिषबाजी सुरू केलेली आहे। यश कोपर गावचा हा
उत्कृष्ट फलंदाज म्हणून KPL 2025च्या तिसऱ्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 100 पेक्षा जास्त धावा आज त्यांनी पहिल्या दिवसातून कंप्लीट केलेत आणि इथे अजून एक ठोकला अनिल म्हात्रेला षटकार. सलग 3 मध्ये 3, पहिले सामन्यातून 6 मध्ये 6. काय फलंदाजी आहे, वाह. लागून देणार मी कोणाची नजर. पाच चेंडू मध्ये धावसंख्या 21 वर पोहोचलेली आहे. नक्कीच पहिलं दुसरं पर्व यश घरत रुपेश घरतच्या टीम मधून केला होता आणि इथे देखील आलाय. हा चौथा षटकार. अनिल म्हात्रे काय करतील, प्रयत्न जरूर केले होते. पहिल्या चेंडूवर झेल सोडला आणि त्यानंतर 5 चेंडू मध्ये त्यांनी धावा बनवले 26. संघाची टोटल 27 झालेली आहे. वैयक्तिक 26, 5 मध्ये यश आणि 1 वर संदीप पाटील. धावा अक्षरशः ठोकलेत यश घरत ना. पाहू शकता आपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आमचा समालोचक कक्ष दाखवला जातोय. आमचे गुणलेखक माझ्या उजव्या बाजूला अल्पेश गायकवाड. नक्कीच खूप खूप धन्यवाद. SK एंटरटेनमेंट, किरण थले यांची टेक्निकल टीम. काय सुंदर दृश्य, 4 चांद लावलेले आहेत SK एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये भूमिक. हा फटका बघूया, संतोष पाटीलचा चेंडू चाललाय शॉर्ट फाईन लेग रिझर्व मधून. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला उचललाय, एक सिंगल. संतोष पाटीलनं काम चांगला केलेलं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये पहिले चेंडूवर सिंगल घेतली, स्ट्राईक एसला दिली संदीप पाटील. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली आणि स्ट्राईक वर यश घरतला उभं केलाय. धावसंख्या 28. ताकद, इथे ताकद आणि नजाकत बघा. किती बाहेरून चेंडू खेचलाय, अगदी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता आणि ताकद आहे. यश घरत षटकार. मध्ये 32, 5 षटकार, 1 दुहेरी. इथे अगदी चेंडूला डिफेन्स केलाय. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. इथे फलंदाज धावचित बाद. गोलंदाज भूमिकलाही विकेट हवी होती का संदीप पाटीलची, हा एक प्रश्नचिन्ह राहील. कारण की आता येणारा फलंदाज एक 40+ नसून चांगला फलंदाज मैदानामध्ये एंटर होईल. रोशन देखील चांगला खेळाडू आहे. नक्कीच यशनं सांगितलंय की माझी किंमत प्रत्येक संघ मालकासाठी किती मोठी आहे. पहिले 2 पर्व आपण पाहिले तर नक्कीच RS संघामधून हा खेळाडू आपण खेळताना पाहिला होता. मात्र या वर्षी त्यांनी त्या संघाला पहिल्या सामन्यातून पराभूत केलाय. संतोष म्हात्रे, प्रभाकर पाटील आणि रुपेश घरत च्या टीमला. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अगदी धावा बनले 10 चेंडू मध्ये 39. 400च्या स्ट्राईक रेट ना अल्पेश धावा आलेत जवळजवळ. इथे या संघाबरोबर ज्या संघाची मॅच असेल, गोलंदाजांना आता नक्कीच मनामध्ये धडकी भरली असेल. कारण की यशच्या समोर गोलंदाजी करायची कशी, हा प्रश्नचिन्ह. धावसंख्या 40, बरोबर प्रत्येक चेंडूवर चौकार आलाय. कारण की 10 चेंडू 40 बनलेत, अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रत्येक सामन्यातून मोठी धावसंख्या उभारलेली आहे. इथे हा फटका आणि हा चेंडू देखील सीमा पार, येतोय षटकार.
शिका इंटरपाजेसचे संघनायक आणि खेळाडू म्हणतील आम्हाला जोर द्या. प्रत्येक टीमला त्याने असा चोपलाय की आज कोपरगावमध्ये चर्चा होईल रुपेश घरतच्या या फलंदाजाची. चोपतात ठेवलाय. चेंडूला अगदी मलमपट्टी करावी लागेल इतका त्यांनी चेंडूला आज फटकावलाय. या चेंडूवर धाव का घेतली नाहीये. मला वाटतं ओव्हर कंप्लीट झाली. बघा एज घरच्या डोक्यामध्ये काय गणित चाललाय आपल्या टीमसाठी आणि टीमच्या संघ मालकासाठी. हा खेळाडू मैदानामध्ये सातत्याने प्रयत्न करतोय. 2 ओव्हर धावा बनलेत 46. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. नक्की चांगली साथ रोशननं चांगली साथ दिली. संदीप पाटीलनं यश खेळतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 चेंडू मध्ये 33 म्हणजे 17 पाहिजेत. कदाचित ते 17 होतील देखील. साईस पाटील बघूया यश समोर कशी गोलंदाजी करेल. आणि हा फटका अगदी उंचाच उंच स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय. अगदी व्हीआयपी डाईच्या पाठीमागे षटकार. एकोणचाळीस मध्ये 6 षटकार 1 सिंगल 1 दुहेरी म्हणजे 11 धावा पाहिजे दुसऱ्या 50 ला. आणि चेंडू 5 आहेत. बनवू शकतो हा फलंदाज. क्षमता आहे. हा फटका इनसाइड आउट आणि हा चेंडू देखील सीमा पार षटकार. आता 45 झालेत 5 पाहिजेत. काय यशनं आज फलंदाजी केलेली आहे. नक्कीच अनिल म्हात्रेच्या दुसऱ्या चेंडूवर झेल यशनं सोडला आणि हा खेळाडू 45 वर येऊन पोहोचलाय. आता 3 मध्ये स्वतःला पाहिजेत 5 आणि संघाची टोटल झालेली 58. कशी गोलंदाजी करतील या फलंदाजासमोर. प्रत्येक संघाच्या गोलंदाजांना सलो की पलो करून ठेवलेली आहे. बघूया दुसरी 50 येईल का. चांगला डिफेन्स केलाय. चेंडूला 1 सिंगल. इथे थ्रो खराब. स्ट्राइक मिळाली पुन्हा एकदा यशला. धावसंख्या 47 वैयक्तिक 47 आणि संघाच्या 60. 15 चेंडू मध्ये 60 आले. बरोबर 400च्या स्ट्राइक रेट ना आता या धावा आलेत. यशला 3 कमी आहेत. यश दुसरी 50 होऊन जाऊ द्या. इथे चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग दुसरीसाठी यश निघालाय आणि पोचलाय देखील. पोचलाय. एक तिसरी देखील होईल. 50 कंप्लीट होऊ शकते आणि मला वाटते इथे झालेली आहे. रोशन घरतनं साथ दिली. वाह आजच्या दिवसातून तिसऱ्या सामन्यातून दुसरी 50. अभिनंदन अभिनंदन यश घरत. नक्कीच या खेळाडूवर खूप मोठी बोली लागेल. पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा केपीएलचं आयोजन होईल तेव्हा यश घरतवर सर्वात जास्त बोली लावायला हरकत नाहीये. दुसरी 50. इथे फटका फसलाय. मात्र इथे चेंडू बघूया चालला अगदी डीप थर्डमॅन कडे. 2 पूर्ण केले. ते स्ट्राइक साठी तडफडतोय आणि स्ट्राइक घेतली देखील. इथे 3 धावा रोशनच्या बॅट मधून. धावसंख्या पोहोचली ती 66 वर. शेवटचा 1 चेंडू आहे आणि यश या सामन्याला बघूया षटकार चौकार की विकेट घेईल गोलंदाज साईस. मोठी धावसंख्या 18 चेंडू मध्ये 17 मध्ये 66. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा बनवल्या या सामन्यातून देखील. चला पुढील दोन्ही टीम MI लाईफस्टाईल आणि रोशनी एंटरप्राइजेस या आपण नाणेफेकी कक्षामध्ये. जतीन मडवी आमचे लगेच टाईट. इथे बघा फिनिशर. हा आहे फिनिशर. शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून
धावसंख्या नेली 72 वर. क्या बात आहे, 3 ओव्हर मध्ये 72 आणि 73चं लक्ष्य आहे. 73 धावांचं मोठं आव्हान एचएस एंटरप्राइजेस टीम समोर. हा जो झेल सोडलाय ना, तो झेल यश विसरणार नाहीये. 56 वैयक्तिक झेल सोडल्यानंतर यश घरातनं पूर्ण केलेत आणि 73 धावा आता बनवायचे आहेत. जाऊया आपण नाणेफेकी कक्षामध्ये. चला आपण मान्यवरांचे शुभ हस्ते नाणेफेकी कक्षामध्ये नाणेफेकी कंप्लीट करूया. चिंतामणजी हितारकर, समाजसेवक कोपर आणि त्यांच्या समवेत जयदीप घरत, जगदेव घरत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी कंप्लीट करूया. नक्कीच आजच्या दिवसातील हे 8व्या सामन्याची आपण नाणेफेकी कंप्लीट करतोय. मोहन दादा होईल, कॉइन दे ना मोहन दादा. नक्कीच अगदी आमचे कॅमेरामॅन मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी कंप्लीट केलं. तर छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. कोण आवाज येईल? जतीन, क्या बात आहे. काटाशी कॉलिंग आणि काटा चालेला आहे. खूप खूप धन्यवाद. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. चला जतीन, नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय घेत आहे? क्षेत्ररक्षण घेत आहे. आज सकाळपासून 2 सामने खेळलात आणि दोन्ही सामन्यातून पराभूत झालेत. या सामन्यातून काही संघामध्ये बदल आहे? निश्चित बदल तर आहे. निश्चित बदल आहे. हा बदल कशासाठी? जिंकण्यासाठी की पुन्हा एकदा रोशनीला विजयी करण्यासाठी? नक्कीच जिंकू आम्ही. जिंकू आत्मविश्वास दाखवलाय. कारण की रोशनीचा विचार केला 2 सामन्यातून 2 विजय. या संघाच्या अगेन्स्ट आपण गोलंदाजी का घेतली? गोलंदाजी घेण्याचं कारण असंच आहे, कारण आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखू आणि रन चेंज करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. तुला शुभेच्छा. सँडी, नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी आलेली आहे. हा निर्णय आपल्या मनाच्या विरुद्ध झालाय की मनासारखा आहे? मनाच्या विरुद्ध झाले आमचे निर्णय. आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतले असते. क्या बात आहे. अगदी इथं पाहिलं तर हवा चांगली आहे. प्रत्येक संघनाला का वाटेल की नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण फलंदाजी करू. मात्र या सामन्यातून तुम्हाला अगदी इथे फलंदाजी करायची मनाच्या विरुद्ध झालं असं बोललाय. कारण की 2 सामने तुम्ही खेळलात, दोन्ही जिंकलात. या तिसऱ्या सामन्यातून काही संघामध्ये बदल असेल? संघामध्ये आता आम्ही 1-2 चेंज करू. टॅलेंटरला उतरूया आम्ही आणि त्यांना मग सर्वांना खेळायला चान्स देऊ आम्ही. नक्की चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर मित्रांनो, इथे नाणेफेकी जिंकलेली आहे आणि नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला MI एंटरप्राइजेस संघाचे संघनायक जतीन म्हात्रेनं आणि रोशनी एंटरप्राइजेस सँडेच्या टीमला दिलाय प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. धन्यवाद. मी आपल्याला घेऊन चलतोय कम बॉक्स मध्ये. तिथे उपस्थित आहेत मोहनदादा भोईर. आमच्या मान्यवरांना देखील विनंती आहे, आपण देखील मान्यवर कक्षामध्ये जाऊन मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. धन्यवाद.
मोहनदादा भोईर आपण ह्या कंबॉक्स मध्ये वेलकम. किरण थले एसके एंटरटेनमेंट आणि आमचे एकच वादा मोहनदादा. ऐकूया सामन्याचं दुसरं सत्र 73 धावांचं लक्ष याचं पाठलाग एचएस इंटरबायची टीम कडून कशा प्रकारे केलं जाईल याचं धावतं समालोचन करतील मोहनदादा भोईर. हॅलो धन्यवाद करुणजी केने. दक्षिण एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजीकडे ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल पहिले 72 धावा विजयाचं लक्ष 73 धावांचा 18 चेंडू 73 धावा एक मोठं लक्ष आहे आणि निश्चितच या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय एचएस एंटरप्राइजेस या संघाची. चला अनिल एमआय लाईफस्टाईल आणि रोशनी एंटरप्राइजेस या संघामधून देखील आपण नाणेफेक पाहिली. नाणेफेकीचा कॉल लागतोय एमआय लाईफस्टाईल या संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय शतरक्षण. चालू सामना संपता संघाचा कॅप्टन विनाविलंब लगेच आपण आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना. एका बाजूला एचएस एंटरप्राइजेस विपक्ष दक्षिता एंटरप्राइजेस. दक्षिता एंटरप्राइजेस संघाने प्रथम फलंदाजी करणार ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल पहिल्या 72 धावा विजयाचं मोठं लक्ष 73 धावांचा पाठलाग करताना इन ऍक्शन मध्ये सलामी जोडी एचएस आणि पहिला चेंडू पंच देतील नो बॉलचा इशारा. बिमर फेक झाली होती. खराब चेंडूची फेक झाली होती. पनिश म्हणून त्या चेंडूला बिमर घोषित केलं गेलं. 1+1 अशा 2 धावेने संघाचा श्रीगणेशा झाला. धावसंख्या होती ती बिनबाद 2. गोलंदाज संदीप वैयक्तिक पाला सांघिक पहिलं 18 चेंडू 73 धावा. अतिशय चांगला फटका आणि 1 बॉन्स एका टप्प्याने शतरक्षाला बीट करेल का? यास एका टप्प्याने शतरक्षाला बीट करून चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार फलंदाज. साईसाच्या बॅट मधून चौकार येतो. चौकाने स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. धावसंख्या 4 ने पुढे सरली. धावसंख्या होते बिनबाद 6 और क्रमांक पहिलं. जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र पाठलाग उत्तम रीतीने करताना संघ आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडू मधून तब्बल 6 धावा खर्च करताना गोलंदाज संदीप अगेन्स्ट पुणे दसच्या मार्ग 55 क्रॉस करतोय. संदीप राटम ओहोरचा मारा करताना गोलंदाज. चेंडू थोडासा बघूया एक्झिट कडून ट्रॅव्हल झालाय. बॅट कट वाईट पंच देतील वाईटचा इशारा. वन प्लस 4 एकंदरीत 5 धावा. आउट ऑफ प्ले स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच देतील वाईटचा इशारा. 1+4 5 धावेचा निर्वाळा. धावसंख्या 5 ने पुढे सरके. धावसंख्या होती ती 11. आता मात्र चेंडू उडवला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतो. 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातो वाईडिश वाईट ऑफ लॉंग ऑन सी मार्शल करणारा चौकार. साईशच्या बॅट मधून अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चौकान संघात धावसंख्या 4 ने पुढे सरके. धावसंख्या होती बिनबाद 15. बघा जरी लक्ष मोठं असलं तरी मात्र पाठलाग उत्तम रीतीने केला जातोय. खराब चेंडू आणि उत्तम प्रहार मोठा फटका आहे. चेंडू खाली मात्र शतरक्षक दक्ष यस जज कॅच. खऱ्या हातानं फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. फटका उत्तम होता. प्लेसमेंट थोडस चुकीचं म्हणता येईल. फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार गरजेचं असतं. ऑन सेटचा फटका सजला. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑन सेमरच्या ट्रॅव्हल झाला आणि मैदानामधून अतिशय उत्तम दर्जाचं शतरक्षण करताना शतरक्षक पण पाहिला ज्यानं उत्तम रीतीने झेल कॅरी केला आणि महत्वाची पहिली विकेट. साईचा फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट बॅट्समन समीर. नेक्स्ट बॅट्समन बॅटल येतोय समीर. मला वाटतं डिलेट या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे.
चेंडूला सुंदरसा स्वीप केला जात अतिशय प्रतिम उत्तम फटका. पहिला चेंडू पेस करताना समीरच्या बॅट मधून नेत्रदीपक चौकार. या चौकाने ज्यानं स्वतःचा अकाउंट ओपन केलं संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होती ती 1 19. चेंडूला सुंदरसा स्वीप केला ऑन साइडला. थोडस खराब क्षेत्ररक्षण. एकच धाव. पंच एकच धाव घेतली ना. 1-1. धावसंख्या 20. हे तिकडे तो टच आहे का बघ बाउंड्रीला. चौकार आहे का बघायचं आहे. चौकार आहे बघा जरा टेलिकास्टच्या माध्यमातून बघा. चौकार नाही तो पहिला नाही यो आताचा नंतरचा त्यांनी हे केलं तो. त्याच्या हातात असेल तर मग तो चौकार आहे. चौकाराचे तो चौकार मारला त्याच्यानंतर त्याला बोलतात झाला तो पडद्याला टच झाली बघा. चौकार आहे. क्षेत्ररक्षक तुम्ही थोडस सहकार्य करा असेल ते सांगा बाबा. ओके या चौकाने सांगा धावसंख्या होती ती 23. आता मात्र अतिशय चांगला चेंडू उत्तम चेंडू फेक आपण पाहिली. षटक क्रमांक पहिल्या संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 23. 1-23. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 50 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू विजयासाठी 50 ची गरज. चला वेल कमी गॅस स्पीडअप करा. यश आला का गोलंदाज. दुसऱ्या षटकाला परमपते वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं आणि गोलंदाज येतो यश. आज कमालीची फलंदाजी या स्पर्धेमधून आपण पाहिली. KPL कोपर प्रीमियर लीग 2025 मधून सर्वात उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी खऱ्या अर्थाने ज्याचा बॅटमधून आपण पूर्ण दिवसामधून पाहिली. प्रेक्षकांना ज्याने इम्प्रेस केलं. नाबाद झुंजारखेडी या मैदानामधून 3 सामन्यामधून नाबाद एक जबरदस्त खेळी करणारा. आता मात्र गोलंदाजी थोडीशी सुधार आहे त्याच्या माध्यमातून. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. नकार दिला जातोय. 1+1 2 धावा. पंच देतील वाईटचा इशारा. 1 धावेचा निर्बाळ. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती 25. अजून येणारे 12 चेंडू विजयासाठी 48 ची गरज. 48 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज यश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग देखील आपण उत्तम पाहतो. एकाने सोडलं दुसऱ्याने अडवलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची संख्या धावसंख्या होती ती 27. ओव्हर क्रमांक दुसरं.
अतिशय प्रतिम उत्तम फटका आणि ज्या फटक्याची नितांत गरज. खराब चेंडू उत्तम प्रास, जसं प्रश्न तसं उत्तर. हाफ टॅकल पद्धती चेंडूचा फलंदाज शप्पल झाला. ऑनसेचा बिग ब्लास्ट, मोठा फटका त्याचा बॅट मधून सजला आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क, सीमार्श बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. या साधा महिने संघ धावसंख्या साने पुरस्कार धावसंख्या होती ती 33. डबल 3. बघा, जरी लक्ष मोठं असलं तरी पाठलाग मात्र उत्तम रीतीने केला जातोय. एक जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही बंधू आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमधून दोन्ही बंधूंचा एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आपण पाहतोय. समीर आणि यश हे बंधू आहेत. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. प्रत्येक डॉट चेंडू खऱ्या अर्थानं तुमच्या संघाला थोडस बॅकफुटवर घेऊन जाईल. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय अप्रतिम उत्तम क्षेत्ररक्षण. आपल्या फॉलो थ्रोने चेंडूला सुंदररित्या कलेक्ट केला. जो बॅक टू बॉलरचा मारा आपण निश्चित पाहिला होता. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रोने चेंडूला सुंदररित्या कलेक्ट करतो आणि कुठल्या प्रकारची धाव नाहीये. सलग 2 चेंडू मधून निर्धाव. आता मात्र या निर्धाव 2 चेंडूंचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना समीर याचा बाट मधून सस्त मोठा फटका. चेंडू जातो आउट ऑफ दी पार्क. 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या देखील सस्ते 41. 41 धावा धावफलकावर. किती मध्ये किती राहिले. आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 32 ची गरज. संघाचा ओनर दशरथ घरत शेवटचा अंतिम अखेरचा षटक चालतोय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 32 ची गरज. 6 मध्ये 32 डिफेन्स ठेवायचे आहेत. फलंदाजाला 6 मध्ये 32 करायचे आहेत. दोन्ही नाम मातब्बर फलंदाज, एका बाजूला अनिल तर दुसऱ्या बाजूला समीर. थोडासा मिस टाइम स्ट्रोक. प्रॉपर सेंडो आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक आपण निश्चित पाहिला होता. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं. आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 30 ची गरज. येणारे 5 चेंडू विजयासाठी 30 ची गरज. खऱ्या अर्थानं आपटेकर पदे चेंडू थोडासा पूल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये खऱ्या अर्थानं व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक नामी संधी होती या चेंडूवर मोठा फटका मारण्याची, मात्र मैदानामधून त्या पद्धतीने खेळ आणण्याच्या माध्यमातून झाला नाहीये. आता दशरथ घरत यांचं मी कौतुक करेन. अतिशय प्रथम उत्तम दर्जाची गोलंदाजी यांच्या माध्यमातून. आता मात्र HS एंटरप्राइजचा संघ कुठेतरी मला वाटतं थोडासा परवाच्या खायमध्ये आपण पाहतोय. हा चेंडू थोडासा आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच बॅट चिखून करतात. काही हरकत नाहीये, कारण विजयापासून हा संघ अजून फार दूर आहे. 3 मध्ये किती, 4 मध्ये 27. मग जवळजवळ पराभव वाटेल. 3 बॉल टाकला ना, डॉट टाकला. येणारे 2 चेंडू विजयासाठी 27 ची गरज. मिशन इज इम्पॉसिबल.
चेंडूला स्वीप केलंय, अतिशय चांगला फटका. या चौकात फक्त आपण विजयाचं जे अंतर आहे, पराभवाचं अंतर थोडस कमी केलं जात आहे. आता हा विजय संपादित करणं म्हणजे फार कठीण झालेले या संघाला, कारण की शेवटचा चेंडू बाकी आणि विजयापासून तब्बल बऱ्याच धावा दूर आहे. हा चेंडू मात्र थोडासा स्वार आहे, आउट ऑफ स्टंप. आता खऱ्या अर्थाने एचएस एंटरप्राइजच्या संघाला विजय आहे. चेंडूला बिग घेण्याचा प्रयत्न, बॅटकट चेंडू निश्चित होता, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि याचबरोबर सामना फिनिश. दक्षिण एंटरप्राइज संघा या सामन्यामधून देखील अतिशय उत्तम दर्जाचा खेळ करतोय, सामना विजय संपादित करतो आणि विजयाचा शिल्पकार नो डाऊट पुन्हा एकदा या सामन्यामधून अतिशय दबदार कामगिरी करणारा फलंदाज यश पाटील ठरतो या स्पर्धेचा फिनिशर. यश, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य स्टेजवर या. चला, ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे MI लाईफस्टाईल, MI लाईफस्टाईल संघाचा कॅप्टन मीना विलंब लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. आणि रोशनी एंटरप्राइज संघाचा कॅप्टन आपण देखील सलामी जोडी सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय जयदीपजी पाटील, त्याचबरोबर सन्मान्य संतोषजी म्हात्रे. जयदीप घरत का? जयदीप घरत आणि त्याचबरोबर आमचे संतोषजी म्हात्रे. पुन्हा एकदा सामन्यातील सामन्याचा पुरस्काराचा मानकरी यश याच्या बॅटमधून आपण पाहिल्या भरपूर धावा, तो ठरतो या स्पर्धेचा फिनिशर, ज्यानं सिकस दिली एचएस एंटरप्राइजेसच्या संघाला विजयाचा शिल्पकार. वेल प्लेड यश अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. धन्यवाद मोहन दादा भोईर, MI लाईफस्टाईल आणि रोशनी एंटरप्राइजेस. चला दोन्ही टीम लगेच आपण खेळाला सुरुवात करा. MI लाईफस्टाईल, आपण फिल्डिंग करण्यासाठी लगेच मैदानाचा ताबा घ्या आणि यानंतर आपण आजच्या KPL 2025चं तिसरं पर्व आणि 9व्या सामन्याची नाणेफेकीकडे जाणार आहोत. हार्दिक, ओम एच एंटरप्राइजेस आणि RS एंटरप्राइजेस तयार राहा. आपण चला फिल्डिंग लावून घ्या. बघू शकता आमचे दोन्ही पंच सुरेश घरत सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी खेळपट्टीकडे रवाना होताना अगदी आज चेंडू आणि कॅमेरा वर्क अप्रतिम, सुपर. SK एंटरटेनमेंट, किरण थलेची टेक्निकल टीम, जणू काही आपण IPL पाहतोय असा कॅमेरा वर्क दाखवला जातोय. सिक्सरचा चेंडू हातामध्ये खेळवत आमचे पंच सुनील म्हात्रे सर खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. सुरेश घरत सरांच्या समवेत. वा, गुड. चला अल्पेश गायकवाड आपण देखील यायचंय. शेवटचा एक सामना आपण करू आणि त्यानंतर मोहन दादा यांच्याकडे आपण कमान देऊन अल्पेश निघूया. MI लाईफस्टाईल आणि रोशनी एंटरप्राइजेस. आज रोशनीनं कमाल केली, अगदी 2 सामने त्यांनी जिंकलेत. दक्षिकानं 3, दक्षिका चला चला फिल्डिंग लावा आपण. चला जा मोहन दादा या, 5:30 पर्यंत या मोहन दादा.
5:30 पावणे 6 पर्यंत करतो, होईल तेवढी 5:30. RS आणि HS लावायची. बघा तुम्ही इथे बघा, अनिल मात्र इथे बघा. मग रोशनीची कॅन्सल करता का? रोशनीची